तर मी काल तुम्हाला सांगितलं, की मी प्रकाशला सजेशन दिलं, की तुम्ही दोघं बोला आधी निवांत. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर करा. त्याच्यानंतर मग पुढं काय करायचं ते तुमचा निर्णय राहील. तुम्ही करा. बघा एकदा बोलून वगैरे. मग त्याच्यानंतर मी काही त्याला विचारलं नाही काय झालं काय नाही आणि तो पण मला काही बोलला नाही. आणि तसं पण माझ्या घरामध्ये ना लग्नाचा विषय चालला होता. मम्मी माझ्यासाठी मुलं वगैरे बघत होती. मग सहज एका दिवशी बोलता बोलता ना तर ही गोष्ट मी त्याच्याशी शेअर केली होती ॲज अ फ्रेंड म्हणून. मग त्यांनी काही मला सांगितलं नाही त्यांचा मॅटर काय झाला काय नाही आणि मी पण विचारला नाही कारण म्हटलं उगाच पर्सनल गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट घेण्यात काय अर्थ नाहीये. आणि मग सहज मी म्हणजे बोलता बोलता बोलले की माझ्या घरात आता माझ्या लग्नाचा विषय चालू आहे. तर त्यांनी मला सहज विचारलं की तुम्हाला कसा मुलगा हवाय. तर मी सांगितलं की पुण्यामध्ये राहणारा हवा आणि मला समजून घेणारा हवा. फक्त एवढ्याच 2 अपेक्षा होत्या माझ्या. कारण मी मम्मीला सोडून कधी लांब राहिले नव्हते आणि माझ्या मनामध्ये ती भीती होती. त्यामुळे मी ही अपेक्षा धरली होती की तो पुण्यामध्येच राहणारा हवा. पण मग तो म्हटला ठीक आहे. मग ते झालं. त्याच्यानंतर मग आमचे नॉर्मल दिवस चालू होते एकदम. आणि एक दिवशी सहजच त्याने मला संध्याकाळी कॉल केला आणि म्हटला की मी तिच्या घरच्यांशी बोललोय की मला म्हणजे नाही जमत आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि मला खूप टेन्शन येते ह्या सगळ्या गोष्टीचं आणि आता लॉकडाऊनमध्ये येऊनच तुम्ही बोलणी करा वगैरे म्हणताय. तर ते शक्य नाहीये लॉकडाऊनमध्ये येऊन हे सगळं करणं. सध्या ट्रॅव्हलिंग वगैरे बंद आहे. तर तिच्या घरच्यांनी म्हटलं ठीक आहे तुमचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. मग त्यानंतर वाटतं त्यांनी ते सगळं सॉल्व्ह केलं दोघांनी बोलून वगैरे तिच्या घरच्यांनी वगैरे. मग ते रिलेशन तिथंच थांबलं. त्याच्या काही महिन्यानंतर प्रकाशने मला सहज बोलता बोलता बोलला की मॅडम तुम्हाला पुण्यात राहणारा मुलगा हवाय आणि समजूतदार तुम्हाला समजून घेणारा मुलगा हवाय. तर तुमचं माझ्याबद्दल काय मत आहे? तेव्हा तर मी काही बोलले नाही त्याला. मी म्हटलं 2 दिवस वेळ द्या मी त्याच्यानंतर तुम्हाला सांगते. पुढे काय झालं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते.